होता म्हणून लक्ष तिथं होतं आणि 2 दिवस थांबणार आहोत आणि बघूया काय काय धमाल मस्ती करणार आहोत आपण नाशिकला जाऊन. सो लेट्स गो. कसं आहे ट्रॉफिक, लाईनच लागली अख्खी. सकाळी 9-9:30ला निघालो आहे नाशिक फाट्यापासून. आत्ता आम्ही संगमनेरच्या इकडं पोचलो आहे आत्ताशी आणि वाजलेत किती 2:45. थोडा ट्रॉफिक, दिवाळीची सुट्टी. आपण आलोय खरं द्वारका सर्कलला तर आलोय. मित्राला फोन केलंय, बघू आता तो कुठवर आलाय, त्याला कॉल लावतो आता. मंडेला या नमुन्याला कॉल केलं. हे नमुनं कुठली तरी स्कॉर्पिओ अडकली होती हायवेला, हे तिकडं अडकलं होतं. आता आलाय, आता चाललोय याच्या घरी. काय आहे स्पेशल मग घरी? आज घरी दिवाळीचा फराळ आहे थोडाफार आणि बाकी काही नाही, मला खायचं नाही बनवतात एवढं. फराळ सोडून सांग भाई, घरी मी तू स्नॅपवर नाही तर तू स्नॅप बघून हसला तुला काय हवं ते सांग, आपण बाहेरून मागवू नाही तर आजीला बनवायला सांगू तर बेसिक काही असेल. अजून एक मेंबर यायची शक्यता आहे आदित्यच्या घरी, तर बघूया. आणि ह्याची ओळख करून देतो तुम्हाला घरी गेल्यावर व्यवस्थित, जरा तुम्हाला सांगतो सगळी स्टोरी. सो आधीच्या घरी आलो आहे आपण. सो आम्ही मनालीमध्ये भेटलो होतो. मनालीचा व्हिडिओ शूट झाला होता सगळा, ह्याच्या फोनमध्ये पण होते अर्धा स्टोरेज, बट आपला लॅपटॉप जो आहे तो विंडोज क्रॅश झाला होता. जसा सगळ्यात पहिला ब्लॉग टाकला होता ना, त्याच्यानंतर जे झालं ना ते झालं होतं. सो आता आपण कुठं चाललोय? आपण आता चाललोय गोदावरी घाटवरती गंगा पूजेसाठी. मग तिकडून रिटर्न येऊ. येता येता काय तर येत बघू आपण काय करायचं. फिरू थोडं फिरू, देखते, दाखवतो नाशिक दाखवतो. चलो लेट्स गो. घाटपाशी आलोय. पालखी येते, बट कुठली पालखी येते माहिती नाही. आपण विचारपूस करूयात. मस्त रांगोळी काढली आहे त्यांनी. इकडून गोदा घाटला जायला रस्ता आहे. लेट्स गो. गोदा घाट किंवा गंगा घाट, या घाटावर फिरत असताना एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवत होती. गोदावरी नदी पात्रात आपले जसेच पाय टाकले, थंडगार पाण्यात एक वेगळाच आभास झाला होता. थोड्याच वेळात आम्ही पुढे गेलो आणि शिवशंकराच्या पालखीचं आगमन झालं. पालखीचं दर्शन घेऊन आम्ही वाट बघत होतो गोदा आरतीची. गोदा आरती सुरू झालेली आहे. आपण जाऊयात आणि पाहूयात गोदा आरती कशी होती. आता चाललोय कपालेश्वर मंदिराला. हे आहे ते मंदिर. आदित्य, हॅलो, थँक्यू सो मच. लय भारी एक्सपिरियन्स करून दिलाय तू. मी वर्ड्स मध्ये एक्सप्लेन करू नाही शकत, इतकं भारी वाटलंय.
ॲक्च्युली आतमध्ये फोन अलाउड नाही आहे, सो आम्ही दर्शन करून येतो, मग आपण बोलूयात. आपल्या आदित्य म्हणून आपला एक नंबर आलेला आहे घरी, घरी गेल्यावर निवांत बोलू सध्या घाईमध्ये, कारण त्याचा फोन आलेला आहे. चुप रे काही पण आता आपलं. आज खूप दिवसानंतर रोहित दादा आणि आदित्यला भेटलो होतो, म्हणून आमच्या गप्पा टप्पा चालूच होत्या. 9 पर्यंत आम्ही गप्पाच मारत बसलो होतो. तर मित्रांनो, आज जिथं मला आदित्यने नेलंय ना ब्रो, लिटरली एक नंबर जागा होती ती, आणि शब्दों में बयान नहीं कर सकता, इतनी सही जगह थी. एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि नेक्स्ट टाइम मी परत येणार आहे नाशिकला, स्पेशली गंगा घाटची आरती बघायला. सो तुम्ही देखील प्लॅन करत असाल तर नक्कीच या, एकदम मस्त एक्सपिरियन्स आहे. तुम्ही सुद्धा ती आरती करू शकता. तिथं काहीतरी आहे, म्हणजे इन्क्वायरी करून मग मी विचारणार होतो, बट आम्हाला घाई होती कारण रोहित दादा आला होता. सो रोहित दादा कोण आहे आणि मी नाशिकला नक्की का आलो आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अजून एक व्हिडिओ येणार आहे, त्याच्यात तुम्हाला सगळी माहिती भेटेल. सो चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय.